जण असतात की त्यांना 5 किंवा 5:30 जो काही टाईम असेल त्याच्या 1 मिनिटं पण थांबायला आवडत नाही. म्हणजे ते आधीच पावणे 5लाच तयारी करायला सुरुवात करतात की मला घरी जायचं, मला लॅपटॉप भरायचं आणि जसा का टाईम होतो 5चा ठोका पडला की लगेच बाहेर. तर मग ह्या अशा मेंटॅलिटीला तुम्ही कसं बघता? ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? म्हणजे त्या माणसाला खरंच जॉब करायचा आहे का? तुम्ही ॲज अ सीईओ तुमचं बघत असाल अशा एम्प्लॉईजला, तर तुम्हाला असं वाटतं का की यार हा माझ्याकडे करायचं म्हणून जॉब करतोय? दोन पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यात. एक आहे, जर तुम्ही अशा कामात आहात जिथं सपोज एखादं प्रोडक्शन हाऊस आहे तुमचं, ठीक आहे, आणि तुम्ही डायरेक्ट करताय, प्रोडक्शन हाऊस आहे, तुम्हाला रात्री वगैरे शूट करायला लागणार आहे. सो मी असं म्हणेल की ते पर्टिक्युलर ना, जर हे बघितलं, जे टाईम आपल्याला दिलेला आहे की बाबा 8 तास वर्किंग आवर्स आहेत किंवा 9 तास वर्किंग आवर आहेत, त्याच्यानंतर पलीकडे तुम्हाला ओव्हर टाईम करणं आणि हेन गोष्टी आहेत, तर हा एक पार्ट आहे की मे बी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या टायमिंग्सला काम करायला लागेल. बट काही लोकांचं असं असतं की ते रेडी असतात. बट 9 to 5चं मी असं म्हणेल की का नाही, 9 ते 5 म्हणेल की ह्याच्यात काय अशी वाईट आणि चांगली मेंटॅलिटी अशातला भाग नाही आहे. सो चांगली वाईट मेंटॅलिटी काही नाही आहे. सो ऑफिसचं टायमिंग आहे, ऑफिसमध्ये टायमिंगमध्ये कामं झाले पाहिजे, हे कंपनीची जबाबदारी, काम झाले पाहिजे आणि ऑफिसच्या टायमिंगला निघाले पाहिजे, त्यांनी ऑलरेडी जबाबदारी घेतली आहे टीम मेंबर्सनी. हे आपल्याला टाईम झाला 6 वाजले, 6:30 वाजले ऑफिसचे आणि आपल्याला निघायचं. सो ते त्याच्यात असं वाईट काहीच नाही आहे. बट मी हे म्हणेल की उगाच काय म्हणतात त्याचा हवा क्रिएट करून हे करून ना, असं नाही आहे की 10 ते 6:30 सपोज एखादं 9:30 ते 6:30 ऑफिस आहे. सो असं बिलकुल नाही आहे की एखाद्याचा टायमिंगवरती येतो आणि टायमिंगवरती जातो म्हणजे त्याचा परफॉर्मन्स कमी आहे, असं नाही आहे. सो आपल्या कंपनीत खूप चांगले लोक आहेत की जे पर्टिक्युलर आहेत, टायमिंगवरती येतात, 5 मिनटं 10 मिनटं आधी तयार होतात निघायला. सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. सो तुम्ही परफॉर्मन्स चांगला काढून घ्या आणि टायमिंगवरती लोक गेले, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट असं नाही का की नुसतंच लोकांनी काम करत राहावं आणि काहीतरी व्हावं. मला असं वाटतं की मोटिवेशन लागतं, तुम्हाला गोष्टी करायला लागतात, बट असं बिलकुल नाही आहे की तुमच्याकडे जर प्रोसिजर असतील बिझनेसमध्ये तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये सुद्धा खूप चांगला आउटपुट काढून घेऊ शकता टीम मेंबर्सकडनं, असं मला ते वाटतं. आहेच. आणि बऱ्याच वेळा आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो की लाईफ आणि वर्क आहे त्यामध्ये बॅलन्स व्हावं. पण आताचे आय टीचं जे कल्चर आहे ते तुम्हाला कधीही काम लागतं. असं नाही म्हणू शकत की मी सुट्टीवर आहे तर मी सुट्टीवरच आहे म्हणून. कधी तुम्हाला लॅपटॉप ओपन करून बसावं लागतं का तर त्या कामाची अर्जन्सी असते. पण बरेच जण म्हणतात की नाही मी 5:30 नंतर किंवा 5 नंतर कामच नाही करणार. म्हणजे घरी गेल्यावर मी कॉल नाही उचलणार, मी माझा सगळा मोबाईल बंद करून ठेवणार. पण हे डिजिटल जगामध्ये कदाचित तुमची गरज लागते, कॉलवर असेल किंवा थोडीच तरी हेल्प लागते. मग त्या मेंटॅलिटीला तुम्ही कसं बघता? ओके. सो मी म्हणाल ना पहिले तर वर्क लाईफ बॅलन्स आहे ना, तर मग आपण याला 2 पार्टमध्ये बघूयात. एक आहे की वर्क लाईफ बॅलन्स हे बोलतात कोण आहे, ज्यांना जास्त प्रेशर आहे, स्ट्रेस आहे, किंवा आपण काहीतरी कॉन्टेंट बघतो तिथून आपल्याला जाणवतं की नाही का वर्क लाईफ बॅलन्स असला पाहिजे किंवा ते मार्केटमध्ये कॉन्सेप्ट आलेली आहे. बट ना 2 कॉन्सेप्ट जर बघितल्या ना, सपोज मी आत्ता ना एका छोट्या गावातनं आलो आहे किंवा मी आत्ता पहिल्यांदा माझ्या लाईफमध्येच फर्स्ट बिझनेस सुरू केला अख्ख्या फॅमिलीमध्ये, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. तर त्याला जर वर्क लाईफ बॅलन्स बोललात ना तर तो म्हणेल की बाबा हे काय असतं, कारण त्याला वर्क लाईफ बॅलन्स असला काही प्रकार नाहीच आहे. ना दिवस त्याला काम करायचंच आहे, करतात लोक. मी केलेलं आहे. मी जवळपास सकाळी 7:30ला निघायचो, 11:30-12 वाजायचे आणि तेवढा पैसे पण नाही मिळायचे. बट असलं काही वाटलं नाही की आपल्याला वर्क लाईफ नाही का काम कमी करायचं, पर्टिक्युलर राहायचं, तेवढ्याच टाईममध्ये काम करायचं, असं काय नव्हतं. तो माझा चॉईस होता. सो मला वाटतं की इट्स अँड चॉईस, की नाही उचलायचा फोन नका उचलू इफ वर्केबल. तुम्हाला जर वर्क होतं आहे की बाबा तुम्ही बिलकुल 6च्या नंतर फोन नाही उचलला, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 9ला काम सुरू करताय, तुमच्या कंपनीचं कल्चर असेल, तुमचे कामं होत असतील तर डू इट ना. अगेन करतोय काय यासाठी, ठीक आहे ना, जॉब करतोय, पैसे हवेत, परफॉर्मन्स चांगला का द्यायचा आहे, कारण माझं तर काम आहे. चांगलं काम का करायचं आहे, कारण मला ग्रोथ पाहिजे. जर तुमचं ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे किंवा कुठल्याही टाईपचं असं काम आहे की जिथं तुम्ही काम करून तुम्हाला पर्टिक्युलर ग्रोथ मिळणार नाही आहे, तीच ग्रोथ मिळणार आहे जी काही ग्रोथ अवेलेबल असेल आपल्यासाठी, कारण ठरवलेलं असतात काही गोष्टी, तर त्यानुसार त्या गोष्टी होणारच आहेत. सो मी हे म्हणेल की वर्क लाईफ बॅलन्सला मला असं वाटतं की इट्स अँड चॉईस. सो तुम्ही तुमच्यासाठी वर्केबल केल्या पाहिजेत गोष्टी. आणि जर तुम्हाला असं वाटतं की एव्हरीथिंग डिस्टर्ब्ड असं होतं की डिस्टर्ब होते, तर वर्क लाईफ बॅलन्स कॉन्सेप्ट खूप भारी आहे. त्याच्यावरती शिकलं पाहिजे, काम केलं पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे आणि फायनल केलं पाहिजे. नुसती चर्चा करून तर वर्क लाईफ बॅलन्स होणार नाही ना. हां ना.